मारहाण करण्यात आली आहे, तर विवाहितेचं तिच्या आई आणि भावानंच अपहरण केलंय। या सगळ्या प्रकरणाचा ऑनर किलिंगच्या दृष्टीने तपास सध्या सुरू आहे। या संदर्भातली माहिती खेड पोलिसांनी दिली। या दोघांचा आंतरजातीय विवाह 5 ऑगस्ट 2024 ला झाला होता आणि लग्नाला 1 वर्ष होण्याच्या 2 दिवस आधी म्हणजे 3 ऑगस्ट 2025 ला तिचं अपहरण झालं। सध्या तिच्या पतीवरती उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणी एपीआय स्नेहल राजेगुरव यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूयात। आपल्या खेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल आपल्याला एक तक्रार प्राप्त झाली, जे आपले फिर्यादी आहेत गोसावी 43 वर्षाचे। त्यांची असं तक्रार आहे की मागील 1 वर्षापूर्वी त्यांचा एका 28 वर्षीय महिलेशी आंतरजातीय विवाह झालेला आहे। तो आंतरजातीय विवाह असल्यामुळे तिच्या घरच्यांचा साहजिकच प्रथमतापासून त्यांना विरोध होता। काल त्यांनी 1:15 वाजता मुलीचे जे आई आहे, तिचा भाऊ आणि चुलत भाऊ आणि काही 10 ते 15 अनोळखी इसमांनी तिला सासरी जाऊन तिला तिथून तिला जबरदस्ती तिची इच्छा नसताना तिला सोबत घेऊन गेलेले आहेत आणि फिर्यादीला मारहाण देखील झालेली आहे। आतापर्यंत आपण या मुलीचे पीडिताची आई, तिचा भाऊ, चुलत भाऊ आणि एक 10 ते 15 अनोळखी इसमांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। पुढची मोठी बातमी बघूयात। धाराशिव जिल्ह्यामधल्या 45